जय भीम जय शिवराय सर्वांना. मी जयश्री या चॅनलमध्ये आज ब्लॉग घेऊन आलेली आहे. तर ब्लॉग असा आहे की मोठी कामगार जे असतात ना त्यांची जीवनशैली तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तरी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे वर्कर्स काम करतात. मी तुम्हाला वीट कशी बनते ना हे सुद्धा एक प्रोसिजर दाखवणार आहे. हे बघा, ही थापलेली ओली वीट आहे आणि ही सुकलेली आहे आणि पलीकडे ती बघू शकता ती भाजण्यासाठी ठेवलेली आहे. तर ओली वीट कशी बनवतात हे आपण बघूया. तोपर्यंत नवीन जर कोणी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्या या चॅनलवरती फर्स्ट ब्लॉग आहे हा, जो की इन डिटेल. हे बघा, मी तर थापलेल्या आहेत ओल्या. तर आपण बघितलेलं आहे की ओली वीट कशी बनवतात ते. हे बघा, पूर्ण थापून झालेले आहेत आणि पलीकडे जे दिसत आहे ना ती भट्टी म्हणजे पेटवलेली आहे. एक पेटवलेली भट्टी दाखवते तुम्हाला मी. तर हे बघा, ह्या पेटून झालेल्या आहेत. ही पण पेटून झालेली आहे आणि ही तिसरी आहे. तर बघा, पेटलेलीच आहे ही. हो का, काय झालं त्याला? हे बघा. काय म्हणला? काय लागलं तुला? पडला? कुठं पडला? जीवन वाढलंय का? जीवन वाढलं ते माहिती इथं. त्याला लागले रे हाणू. काय लागले? हो किंवा मी आज आहे ना आंघोळ कर. थांब करायला वाटते आंघोळ. कशा प्रकारे चिरलेले आहेत ते भट्टी. किती दिवस ठेवायला लागते रे हे? 8 दिवसाची चेतात ठेवावं लागते. म्हणजे याची दिवस कोणा कोणी करते पाठी मागून कोणा करत नाही बघायचं कामच नाही वगैरे. आणि इकडून धर लवकर हातात हातात धर लवकर. ए लवकर धर. ठेवायचं याच्यामध्ये. जेवायचं जेवण करतो का? त्याच्यात जेवायचं आपलं. करायचंय करायचंय. इकडच्या साईड नाही एक दिवस, तिकडच्या साईड नाही एक दिवस, असं असते का? ध्यानावर आहे का नाही करायचं वाटलं म्हणून. हो यार बघा. आराम कर. हे काय रे? हे कोळसा आहे काय? त्यासाठी टाका लागते मीठ. हे मानवंती दिदी होती सोबत, तिच्यामुळे झालं ते घोळ.
कोणाकडे पाय कोणाकडे काय नाही बघ कोणाकडे पाय कोण्या कोणाकडे पाय बादशाह हो का बादशाह. कोण्या त्या बापाचं लग्न लागलं का कोण्या? बघा ही दुसरी चालू आहे रचना. कोण्या येतो बरं कोण्या येतो बरं हे बघा हे साईडनं पक्के इटा लावलेले आहेत आणि मधात ना कच्च्या इटा लावलेल्या आहेत ज्या की भाजतात. त्यानंतर साईडनं पूर्ण इकडून जे असतात ना विटा त्या पूर्ण भाजलेल्या असतात आणि मधामध्ये कच्च्या असतात. तर हे बघा हे काल रचून लावलेलं बघा एवढा लेवल होता असा. हे जे एवढा लेवल आहे ना हे मोठा दिसत आहे ना त्याच्यानुसार हा तेवढा होतो. पूर्ण साईडला चांगल्या विटा असतात आणि मध्ये कच्च्या असतात. हे बघा हे लाकडं वातावरण सगळं निसर्गरम्य आहे. पूर्ण शेतशिवारात असल्यासारखं. बघा ही माती यूज होते वीट बनवण्यासाठी. पूर्ण माती यूज होते हे बघा अशा प्रकारची माती असते. परत ना त्यात राख असते बघा व्हाईट स्कार दिसत आहे ती राख असते आणि दोन्हीचं मिश्रण असते. दोन्हीचं मिश्रण होऊन मग ते रुटर मारतात. ते बघू शकता समोर. तसा ना पूर्ण गारा केलेला जातो. गारा म्हणतात त्यांना. जे गारा बनवतात त्यांना ते गारा बनवतात आणि हे असं साच्यामध्ये टाकून ना पूर्ण अशा खाली टाकल्या जातात आणि 2 दिवस सुकून ना परत ह्या अशा रचल्या जातात. रचणं झालं की लगेच भट्टी पेटवतात. सो अशी प्रोसेस असते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.